इयत्ता चौथी. विषय आपल्या सभोवतालचे जग, भाग 1, पाठ 5वा. गंमत ऋतू बदलाची. स्वाध्याय. अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. भारतात एकूण डॅश प्रमुख ऋतू आहेत. पर्याय: अ2, ब3, क5, ड6. उत्तर असेल 3. 2. अधिक ऊर्जा देणारे पदार्थ डॅश ऋतूमध्ये खावेत. पर्याय: उन्हाळा, ब पावसाळा, क हिवाळा, ड ग्रीष्मकाळ. उत्तर आहे क हिवाळा. 3. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे व पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे डॅश होता. पर्याय: अ ऋतूबदल, ब जलचक्र, क सण समारंभ, ड दिवस व रात्र. उत्तर आहे अ ऋतूबदल. 4. प्रत्येक मुख्य ऋतूचा कालावधी डॅश महिन्यांचा असतो. पर्याय: अ4, ब3, क2, ड5. उत्तर असेल अ4. आ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीचा आस किती अंशांनी कललेला आहे. उत्तर: पृथ्वीचा आस 23°30' कललेला आहे. 2. जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या देशात कोणता ऋतू असतो. उत्तर: जून ते सप्टेंबर या कालावधीत आपल्या देशात पावसाळा ऋतू असतो. 3. सरबत, ताक ही पेये कोणत्या ऋतूत जास्त प्रमाणात प्यावीत. उत्तर: सरबत, ताक ही पेये उन्हाळ्यात जास्त प्रमाणात प्यावीत. ई. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. ऋतूबदलामुळे मानवी आरोग्यावर कोणते परिणाम होतात ते लिहा. उत्तर: ऋतूबदलामुळे सर्दी, खोकला, ताप, त्वचेचे विकार इत्यादी आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे ऋतूनुसार आहार, पोशाख आणि आरोग्याची काळजी घ्यावी. 2. ऋतूंची निर्मिती कशी होते. 2 ते 3 वाक्यात लिहा. उत्तर: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा आस 23°30' कललेला असतो. त्यामुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर सूर्यकिरणे वेगवेगळ्या प्रमाणात पडतात. त्यामुळे ऋतूंची निर्मिती होते. ई. सारणी चित्र पूर्ण करा. ऋतू, सणसमारंभ आणि पोशाख. ऋतू उन्हाळा, सणसमारंभ, अक्षय तृतीया, वटपौर्णिमा. पोशाख: सुती, सैल व हलके कपडे. ऋतू पावसाळा, सणसमारंभ, नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा. पोशाख: पावसाळी कपडे, रेनकोट, छत्री. ऋतू हिवाळा, सणसमारंभ, दिवाळी, दसरा, मकर संक्रांत. पोशाख: स्वेटर, जॅकेट, उबदार कपडे. उ. ऋतूनुसार आपण आपल्या दिनचर्या व आहार यात बदल केला नाही तर आपल्या दैनंदिन जीवनावर कोणते परिणाम होतील याची चर्चा करा. उत्तर: ऋतूनुसार आहार व दिनचर्येत बदल न केल्यास आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज असते, तर हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांची गरज असते. त्यामुळे ऋतूनुसार योग्य आहार व दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे.